राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या बोलतात, आपण थेट जाऊयात। $5 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनवण्याचे स्वप्न आणि त्या दिशेने आपण आत्तापासूनच काम सुरू केले आहे। महाराष्ट्र आज देशातच नाही तर जगातही पायाभूत सुविधांच्या निर्मितीत आघाडीवर आहे। सध्या मुंबई, पुणे आणि नागपूरमध्ये 173 किलोमीटरच्या मेट्रो मार्गिका कार्यरत आहेत। दरवर्षी 50 किलोमीटरची मेट्रो सेवेत येईल असे नियोजन केले आहे। समृद्धीच्या साथीला शक्तीपीठ येतो आहे। वाढवण येथे देशातले सर्वात मोठे बंदर विकसित केले जाणार आहे आणि हे बंदर केवळ देशातलेच मोठे असणार नाही तर जगातल्या टॉप 10 पैकी एक असेल। आज महाराष्ट्र दिनी मला एक अत्यंत आनंदाची बातमी सांगायची आहे। मुंबई पुणे एक्सप्रेसवे वरील 13.3 किलोमीटरचा मिसिंग लिंक प्रकल्प आज जनतेकरता खुला होतोय। यामुळे दोन शहरांमधील अंतर सुमारे 6 किलोमीटरने आणि प्रवासाचा वेळ 25 ते 30 मिनिटांनी कमी होणार आहे। आमच्यासाठी विकास केवळ रस्ते आणि मेट्रो पुरतं मर्यादित नाही तर विकास म्हणजे प्रत्येक माणसाचे जीवन उंचावणे हा आहे। 40 लाखाहून अधिक महिला आता लखपती दीदी झाल्या आहेत। उमेद अभियानांतर्गत 64 लाखाहून अधिक कुटुंबांना बँक कर्ज उपलब्ध करून दिले आहे। लखपती दीदींची संख्या यावर्षी 50 लाखापर्यंत नेण्याचे नियोजन आहे। लाडकी बहीण योजनेतनं आमच्या बहिणींना सातत्याने मदत केली जाते आहे। महिला असोत की विविध समाज घटक असोत, प्रत्येक घटकासाठी ठोस योजना केल्या आहेत। सारथी, बार्टी, महाज्योती, आरटी, वनारटी, अमृत अशा विविध संस्थांच्या माध्यमातून समावेशकतेची पायाभरणी या राज्यामध्ये केली जाते आहे। युवांसाठी कौशल्य प्रशिक्षणाचा मोठा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे। नवी मुंबईत आलेली 6 ख्यातीप्राप्त जागतिक विद्यापीठे असोत किंवा IITच्या धर्तीवर IICT सारख्या संस्था कौशल्य क्रांतीत नवी भर टाकणार आहेत। रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाने कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा सायन्सेस सारख्या क्षेत्रात विस्तार केला आहे। महाराष्ट्राने स्टार्टअप, उद्योजकता आणि नाविन्यता धोरणाद्वारे पुढील 5 वर्षात 1.25 लाख उद्योजक आणि 50,000 स्टार्टअप्सला सहाय्य करण्याचे लक्ष्य ठेवले आहे। युवकांसाठी स्वतंत्र क्रीडा धोरण तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे। सुप्रशासनासाठी अनेक पावले उचलण्यात आली असून शासनाच्या सर्व सेवा व्हॉट्सॲपवर देण्यासाठी मोठा पुढाकार घेण्यात आला आहे। गडचिरोली नक्षलमुक्त झाले आहे आणि पोलाद शहर म्हणून नावारूपास येण्यासाठी वेगाने पावले टाकते आहे। महाराष्ट्रातील 11 किल्ले युनेस्को जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट झाले आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचीही जगाने दखल घेतली आहे। महाराष्ट्र अधिक मजबूत आहे, अधिक आत्मनिर्भर आहे, अधिक महत्वाकांक्षी आहे। शेतकरी, कामगार, महिला, तरुण, उद्योजक तसेच अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती, ओबीसी या सगळ्या वर्गाकरता सरकारने आपली कटिबद्धता सिद्ध केली आहे। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या विकसित भारत 2047च्या स्वप्नात महाराष्ट्र सर्वात पुढे राहील हे माझे महाराष्ट्र दिनी आपल्या सर्वांना वचन आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम। तर महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांनी संबोधन केलेलं आहे। राज्यात सध्या नेमकी काय काय विकास कामे सुरू आहेत त्याची सविस्तर माहिती त्यांनी यावेळी दिली।